कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नॉनसेन्स. तुला किती वेळा सांगितलं इथे येत जाऊ नकोस, तरी तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही का? हळद तुला लागली होती, तू बाहेर येऊ शकत नाहीस म्हणून मी आलोय. हळू बोल. तुला लागतील तितके यात पैसे आहेत. तुझं सगळं नुकसान ह्यात भरून निघेल. निघ चल आता. वाव. हे तर फक्त समुद्रातून तांब्यावर पाणी काढू एवढंच आहे यार. हा, तू आता त्या समुद्राची मालकीण आहेस, सो लागेल तसं पाणी काढत राहायचं. आय नो दिशा, इट्स जस्ट अ टोकन. सो संपले की मागे तरी. डोंट टच मी. नॉनसेन्स. जास्त हुशारी केलीस ना तर विसरून जाईन की आपल्यात प्रेम होतं. बर्बाद करीन तुला. लव्ह यू डार्लिंग. डोंट टच मी. आणि हे बघ मिहीर, मी तुला लागतील तितके आणखी पैसे देईन, पण फक्त तुझं तोंड कुठेच उघडू नकोस. आणि आता प्लीज निघ. कम ऑन. विशिंग यू अ हॅपी मॅरिड लाईफ ॲट दिशा. डोंट टच मी आय सेड. वाव, माझी सोन्याची कोंबडी. आता खरी मजा येईल. काय आहे या बॅगेत? दिशाने दिली तुला ही बॅग, मी बघितलंय. Your game is over. पण आता मी काय म्हणतोय ते नीट लक्ष देऊ नाही का? माझ्या कंपनी थ्रू दिशाने जे काही कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं तुला, ते मीच कॅन्सल केलंय. दिशा आणि तुझ्यामध्ये जे काही चालू आहे ते मला माहिती आहे. आणि हे सगळं जरा आईला कळलं तर ती काय करेल याचा विचार कर. रे बघ, दिशासारखी मुलगी कधीच कुणाची नाही होऊ शकत. ती भलेही तुला आत्ता स्वप्न दाखवत असेल, पण ती तुझ्यावर उलटणार, आणि हे तुलाही माहिती आहे. आणि किर्लोस्करांसोबत जो काही तू पंगा घेतलायस त्याची शिक्षा तर तुला मिळणारच. आहे ना, तू हे सगळं तुझ्या बिझनेससाठी करतोयस. का उगाच त्या दिशासारख्या फालतू मुलीच्या नादी लागून स्वतःचा करिअर बर्बाद करतोयस? तुला बिझनेस करायचा आहे ना, बिझनेस कर. जो कॉन्ट्रॅक्ट जे कॅन्सल झालं ते मी तुला परत मिळून देईन. तुझ्या प्रोडक्टमध्ये मी इन्व्हेस्ट करेन. मी किर्लोस्कर तुला मदत करू. रिअली? त्या बदल्यात तुला दिशाला एक्सपोज करायला मला मदत करावी लागेल. मीर, दिशाचं मी माझ्या भावासोबत तसंही लग्न होऊ देणार नाहीये, त्यामुळे ती तुला कुठल्याही प्रकारे मदत करू शकणार नाहीये. आदित्य यार, ती जाम डेंजर मुलगी आहे यार. हे बघ, तिला जर का कळलं ना मी पलटलो तर ती माझाही गेम करेल. आणि किर्लोस्कर तुला सोडतील असं वाटतंय? सध्या तरी तू फक्त स्वतःचाच विचार कर. बघ, दिशा एक्सपोज झाल्यानंतर ती तुझं काहीही वाकडं करू शकणार नाही. त्यामुळे उद्याच्या उद्या ते सगळे डॉक्युमेंट्स, पुरावे सगळे घेऊन माझ्याकडे येशील ना? नाही, तुला नसेल यायचं तर तसं सांग, तुझा निर्णय येतो. मला अशी तुझी गरज नाही आहे. मी आत्ताच्या आता आईला जाऊन हे सगळं सांगतो. आदित्य सर,
सर आय रिअली एम सॉरी. सर मला प्लीज माफ करा. मी त्या दिशाच्या गोड बोलण्याला बोललो सर. सिन्स यू आर रेडी टू इन्व्हेस्ट, तुम्ही म्हणताय तेच होईल सर. आय एम रेडी. मी करीन दिशाला एक्सपोज. गुड चॉईस. असू दे. एक प्रीतमला भेटायला गेली होतीस ना? मग काय शहाणपणा शिकवून आलीस त्याला? पारू, मी काहीतरी विचारलं, मला उत्तर दे. हे बघा दिशा मॅडम, मी तुमच्या समध्या प्रश्नांची उत्तरं दिली असती, पण मला लई महत्वाचं काम आहे. आता खरंच माझ्याकडे येळ नाही. दिशा मॅडम, काय म्हणालीस तू आत्ता? अहो, आत्ता खरंच माझ्याकडे येळ नाही म्हणजे? तू कोणाशी बोलतीस कळतंय तुला? या घरची होणारी सून आहे मी. आणि तू मोलकरीणस. तर मोलकरणीसारखं राहायचं, जास्त माज नाही दाखवायचा. सारखं सारखं मला तुझी लायकी दाखवायला लावू नकोस, कळलं ना? दिशा मॅडम सोडून दुखतंय मला. पारू, माझं लग्न आहे की नाही? मला हवीस तू माझी सगळी कामं करायला. कुठे जायचं नाहीयेस तू, इथेच थांबायचं, कळलं? कळलं? हे बघा दिशा मॅडम, मी फक्त माझ्या देवी आईंचा आदेश ऐकते, बाकी कोणाचाच नाही. ओ, तू फक्त तुझ्या देवी आईंचे आदेश ऐकते? तर मग दिशा मॅडम, बघा ना, पारूला मी सांगते आता माझं लग्न आहे, तर प्लीज मला हेल्प करायला इथे थांब. तर ती ऐकत नाहीये. माझी इथे कोणी बहीण नाहीये, मैत्रीणही नाहीये. आणि पारू मला माझ्या बहिणीसारखी आहे ना. म्हणून मग तिला प्लीज सांगा ना, लग्नात माझी हेल्प करायला माझ्यासोबत राहा म्हणून, प्लीज. पारू, तू दिशाला मदत करायला थांब. असा समज तू तिची करवलीयस. बघ पारू, आता तर तुझ्या देवी आईने पण तुला सांगितलंय. तू मला बाहेर म्हणालीस ना की मी फक्त माझ्या देवी आईचाच आदेश ऐकते. ऐकशील ना मग? आता थांबशील ना माझ्यासोबत? पारू, तू इथे काय करतेस? मग आदित्य, पारूने इथं नाही तर कुठे असायला हवं होतं? आई, मी तिला एका महत्वाच्या कामासाठी पाठवलं होतं, सो प्लीज तिला जाऊ दे. आदित्य, असं कोणतं इम्पॉर्टंट काम आहे की ते फक्त पारूच करू शकते? माझं लग्न आहे, मला हेल्प करायला पारू हवी आहे माझ्यासोबत. प्लीज तू ते काम दुसऱ्या कोणाला तरी सांगशील? प्लीज सासू मॉम, सांगा ना तुम्ही. हो आदित्य, दुसऱ्या कोणाला तरी पाठव, पारूला थांबू दे इथे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.